आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी करून दाखवलंय। हो नाही करत अखेर दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली आहे। आपापल्या चिन्हावर लढण्यावरून दोन्ही राष्ट्रवादीचं एकमत झालंय। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने पवारांची राष्ट्रवादी भाजपची बी टीम झाली आहे का अशी टीका केली आहे। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होतंय। बऱ्याच जणांच्या मनामध्ये तशा पद्धतीने होतं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ आणि तुतारी हे एकत्रित लढताना आपल्या सगळ्यांना बघायला हो नाही करता करता अखेर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात। जागा वाटपाची घोषणा झाली नसली तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी 125 जागा तर शरद पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 110 ते 112 जागा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 18 ते 20 जागा देण्यात येणार आहेत। साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे। त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होतंय। बऱ्याच जणांच्या मनामध्ये तशा पद्धतीने होतं। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता काही गोष्टी कराव्या लागतात आणि तशा पद्धतीनं यावेळेस ह्या सगळे नेते मंडळी बसलेली होती आणि जागांचं वाटप करत असताना काही पुढं मागं सरकून व्यवस्थित जागांचं वाटप केलेलं आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ आणि तुतारी हे एकत्रित लढताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। उद्या शेवटचा दिवस आहे, म्हणजे आजच खरं तर बऱ्याच गोष्टी फायनल होतील। एबी फॉर्म हे आमच्या पक्षांकडनं आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिले जातील, घड्याळकडनं घड्याळच्या कार्यकर्त्यांना दिले जातील आणि उद्या दुपारी आपल्या सगळ्यांना किती जागा आम्हाला मिळाल्या याच्याबद्दल स्पष्टपणे काही गोष्टी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये। नाही ठरलेला आहे, तो फक्त प्रेसला सांगितलाच पाहिजे असं कुठं सांगितलेलं नाही। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं बोचरी टीका केली आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपची बी टीम झाली का असा निशाणा सचिन आहिरांनी साधला। भारतीय जनता पार्टीची बी टीम ऑपोजिशनची स्पेस घालवण्यासाठी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे का असा एक प्रश्न ज्यावेळी निर्माण होतो। त्यांना जर जागा कमी पडले तर हे त्यांच्याबरोबर जाऊन बसतील, तर मग मूलभूत जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहेत पवार साहेब ती बसणार आहेत का? किंवा दादा आज जाहीर करतायत का की नाही आम्ही सत्तेमध्ये आलो तरी देखील ह्यांच्यावर नाही जाणार, हाही संभ्रम पुणेकरांच्या मनामध्ये। घड्याळ चिन्हावरच निवडणुका लढवण्याच्या अटीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यामध्ये दादांना नकार दिला होता। पण अखेर रविवारी बारामतीमध्ये पवार कुटुंब एकत्र आलं। उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार नावानं सुरुवात झालेल्या AI सेंटरचं उद्घाटन झालं आणि या कार्यक्रमानंतर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची बैठक झाल्याची माहिती आहे। त्यामध्ये एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झालं आणि आपापल्या चिन्हावर निवडणूक लढण्याचंही ठरलं। मुंबईमध्ये धारावी प्रकल्पावरून ठाकरेंची शिवसेना अदानींच्या विरोधात आहे। अदानींना ठाकरेंनी निवडणुकीचा मुद्दाही केलाय, त्यामुळे पवारांचं अदानींसोबत एकत्र येणं ठाकरेंच्या शिवसेनेला काही रुचलेलं नाहीये। पवारांनीच गौतम अदानीला एक तरुण उद्योजक म्हणून घडवलं। आता असं आहे की त्या उद्योगपतीला किंवा ज्या तरुणाला एखाद्या नेत्यानं त्याची जडणघडण केली असेल तर त्याच्याशी त्या नेत्याशी त्याचे कौटुंबिक संबंध निर्माण होतातच। तसे ते असतील तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचं मला कारण वाटत नाही। गौतम अडाणी यांची आमची मुंबईच्या संदर्भात नैतिक लढाई सुरूच राहील। तो संघर्ष रस्त्यावरती सुद्धा येऊ शकतो आणि आम्ही आमची लढाई थांबवणार नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाजूनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुद्धा मतप्रवाह आहे। प्रशांत जगतापांनी त्यासाठीच पवारांची राष्ट्रवादी सोडली आणि आता आव्हाडांनी आपण शांत राहणं पसंत केल्याची सूचक प्रतिक्रिया दिली आहे। असं त्यांचं मत आहे ना। प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि काही जणांना शांत राहण्याचा अधिकार आहे। सध्या तुम्ही गेली 2 महिन्यात मी कुठे काय बोललेलो तुम्हाला दिसलंय का? तर मी सध्या शांत बसण्याचा विचार ठेवलाय मनात। विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर शरद पवारांनी प्रचारापासून दूर राहण्याचं ठरवलंय। याच्या आधी पवार साहेब कधी महानगरपालिकेच्या निवडणूक आले नाहीत, आता सुद्धा ते येणार नाहीत। त्यांनी पूर्णपणे ही निवडणूक आणि ही लढाई कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर सोडलेली आहे। अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनीही महापालिका निवडणुकीत एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले।
अखेर अजित पवारांच्या बंडानंतर आणि पक्षातल्या फुटीनंतर दोघेही पुणे आणि पिंपरीमध्ये पहिल्यांदाच एकत्र आले. त्यामुळे पुढे काय काय होतंय ते बघूया. प्रदीप कापसेसह रणजित जाधव, ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.